मिसळ म्हणजे अनेक पदार्थांचे मिश्रण. मिसळ म्हणजे फक्कड महाराष्ट्रीयन पदार्थ. मिसळ शिवाय महाराष्ट्रीयन मेन्यू पूर्णच होत नाही. ताटात वाढलेला मिसळ पाव हा मेन्यू पाहताच अनेक जणांच्या तोंडाला पाणी सुटते. म्हणूनच झटपट अशी चमचमीत मिसळ पावची रेसिपी आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. नमस्कार, कोकण कन्या चॅनल आणि आपल्या किचन मध्ये आपलं स्वागत. खातू मसाले वापरून आपण स्वादिष्ट अशा रेसिपीज पाहिल्या, त्याही घरगुती. पण आज आपण असा एक पदार्थ पाहणार आहोत जो पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. खातू मसाल्यांमध्ये घरगुती रेसिपीज टेस्टी होतातच, पण ज्या रेसिपीज तुम्ही बाहेर खाता त्या रेसिपीज देखील खातू मसाल्यांमध्ये स्वादिष्ट बनतात. झणझणीत कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, गुजराती मिसळ असे मिसळचे अनेक प्रकार तुम्ही ऐकलेच असतील. आज आपण खातूंचा कांदा लसूण मसाला आणि खातूंचा गरम मसाला वापरून सुंदर आणि स्वादिष्ट अशी मिसळ बनवणार आहोत. मूग, मटकी हे कडधान्याचे प्रकार आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात आणि आपण मिसळमध्ये हेच कडधान्याचे प्रकार वापरणार आहोत आणि त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी खातू मसाल्यांचा उपयोग करणार आहोत. ज्या खातू मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा रंग नाही आणि आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह नाही, अगदी हेल्दी आहे. तर आजचा हॅपनिंग असा मिसळ पाव हा पदार्थ आपण खातू मसाले वापरून करणार आहोत. मिसळ करताना योग्य प्रमाणात इन्ग्रेडियंट्स वापरणे गरजेचे असते. त्यामुळे मिसळला मराठमोळी चव येते. 150 ग्रॅम मटकी आणि 50 ग्रॅम मूग मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून भिजत ठेवले. 5 तासांनी पाणी काढून एका चाळणीत ठेवले, जेणेकरून कडधान्याला मोड येईल. पाव किलो फरसाण घेतलेले आहे. फरसाण नरम होऊ नये म्हणून आपण शेवटीच अनपॅक करूया. 1 वाटी स्वच्छ धुवून कोथिंबीर चिरून घेतली. 4 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले. गरजेनुसार मीठ घेतलेले आहे. नेहमीप्रमाणेच मीठ आपण शेवटी घालतो. 1 चमचा मोहरी, 7-8 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा खातूंची औषधी हळद, 1 लिंबू, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा जिरे आणि मिसळसाठी वापरात येणारा खातूंचा कांदा लसूण मसाला आणि खातूंचा गरम मसाला. सुप्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ तयार करताना कांदा लसूण मसाला वापरला जातो. नॉर्मली तुम्ही मिसळ बनवण्यासाठी खातूंचा मालवणी मसाला, खातूंचा संडे मसाला आणि खातूंचा चिकन मसाला देखील वापरू शकता. यापैकी खातूंच्या कुठल्याही मसाल्यांमध्ये तुम्ही मिसळ केली तर ती अप्रतिम होणारच. माझ्याकडे मोठा कुकर आहे. तुम्ही मध्यम आकाराचा कुकर वापरू शकता. कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करत ठेवले होते. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात मोहरी घालूया. मोहरी छान तडतडताना दिसत आहे. मिसळ 4 माणसांसाठी पुरेल अशा पद्धतीत आपण इन्ग्रेडियंट्सचा वापर करत आहोत. आता 1 चमचा जिरे घालूया. जिरे देखील छान प्रकारे फुलताना दिसत आहे. आता अर्धा चमचा हिंग घालूया. मिसळ खाताना आपल्याला कोथिंबीर, कांदा, लिंबू यांचा उपयोग होतो, तर त्या तुम्ही एक्स्ट्रा चिरून ठेवू शकता. हिंग देखील छान प्रकारे मिक्स होताना दिसत आहे. आता आपण घालणार आहोत 7 ते 8 कढीपत्त्याची पाने. कुठल्याही पदार्थाला फोडणी छान बसली की तो पदार्थ अप्रतिम होतो. चमच्याने आपण हे इन्ग्रेडियंट्स अलगद असे मिक्स करून घेऊया. आता आपण 4 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालत आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांद्याचा वापर जास्त प्रमाणात देखील करू शकता. कांदा घालून झालेला आहे. आता कांदा मऊ आणि गुलाबी होईपर्यंत आपण 2 मिनिटे परतवून घेणार आहोत. कुकर मोठा असल्या कारणाने तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स कमी वाटत असतील. तुम्ही मिसळ टोपात देखील करू शकता. अर्धा चमचा खातूंची औषधी हळद घालूया. खातूंच्या हळदीमध्ये कर्फ्यूम नावाचा घटक आहे. इतर हळदींपेक्षा खातूंच्या हळदीमध्ये त्या घटकाचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरसारख्या आजारावर हा कर्फ्यूम नावाचा घटक उपयुक्त ठरतो. चमच्याने छान अशी हळद मिक्स करून घेऊया. आणि आता आपण घालूया खातू मसाले उद्योग यांचा कांदा लसूण मसाला.
2 नॉर्मल चमचे या प्रमाणात मी खातूनचा कांदा लसूण मसाला घालत आहे. मगाशीच मी म्हटलं, कोल्हापूरमध्ये मिसळमध्ये कांदा लसूण मसाला वापरला जातो. खातू मालवणी मसाला, खातू चिकन मसाला, खातू संडे मसाला यापैकी कुठल्याही मसाल्यात जर तुम्ही मिसळ ही रेसिपी केलात तरी उत्तमच, कारण मिसळ ही रेसिपी अप्रतिमच होईल. तुम्ही पाहू शकता जितका सुंदर रंग आलेला आहे त्यापेक्षा जास्त सुंदर खमंग सुटलेला आहे. खातूनचा कांदा लसूण मसाला वापरून झाल्यावर आपण खातूनचा गरम मसाला या रेसिपीमध्ये वापरणार आहोत, ज्यामुळे मिसळ या रेसिपीची चव अजून वाढणार आहे. 1 नॉर्मल चमचा या प्रमाणात आपण खातूनचा गरम मसाला घालत आहोत. छान प्रकारे इन्ग्रेडियंट्समध्ये मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मोड आलेल्या कडधान्यांची मिसळ आपल्या शरीरासाठी अगदी हेल्दी असते. मसाला छान प्रकारे मिक्स झाल्यावर आता आपण मोड आलेले मूग मटकी घालूया. मूग मटकी देखील मसाल्यांमध्ये छान प्रकारे असे परतवून घ्यायचे आहे. बहुधा मिसळ हा पदार्थ बाहेरच खाल्ला जातो, पण तुम्ही घरच्या घरी झटपट चमचमीत अशी मिसळ ही रेसिपी करू शकता. चपाती भाजी डाळ भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर मिसळ सारखा दुसरा बेस्ट ऑप्शनच नाही. मूग आणि मटकी छान प्रकारे आपण मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे परतवून घेतले. आता मिसळ आहे तर भरपूर पाणी लागणारच. मॅक्सिमम 2 मोठे ग्लास आपण पाणी घालत आहोत, ज्यामुळे छान असा कट येईल. लहान मुलांच्या घरगुती बर्थडे पार्टीसाठी मिसळ हा झटपट आणि अप्रतिम होणारा मेन्यू आहे. आता आपण नेहमीप्रमाणेच शेवटी गरजेनुसार मीठ घालूया. कुकरला शिट्टी काढायची गरज नाही. मॅक्सिमम 15 मिनिटे वाफवून घेऊया, ज्यामुळे मूग मटकी छान शिजेल. मी शिट्टी काढून ठेवली आणि मॅक्सिमम 15 मिनिटे मिसळ वाफेवर शिजवली. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली मिसळ रेडी आहे. फरसाण, लिंबू, कोथिंबीर, चिरलेला कांदा हा सेपरेट बाउलमध्ये मी पुन्हा अरेंज करून घेतला. सर्वप्रथम कट, नंतर कांदा, फरसाण, कोथिंबीर आणि मस्त असा लिंबू पिळून तुम्ही पावाबरोबर मिसळचा आस्वाद घेऊ शकता. तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल ना, मग वाट कसली बघताय? तुम्ही देखील झटपट आणि चमचमीत मिसळ पावची रेसिपी करायची आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्या आहेत, कारण तुमच्या प्रतिक्रिया या मोलाच्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया माझे मनोबल वाढवण्यास मदत करतात. बहुधा काही पदार्थ हे बाहेरच खाल्ले जातात, पण खातू मसाले वापरून तुम्ही ही घरगुती पौष्टिक मिसळ नक्की ट्राय करा, कारण ती हॅपनिंग होणारच आहे. तर आपल्या चॅनलवरील रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.